कसे ते ब्लॉगिंग करतात किंवा त्याच्यामध्ये आपण काय चेंजेस करू शकतो, आपल्याला थोडंसं कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ॲक्च्युली काय झालं, डबा लावणं ना मला 1 महिन्याच्या वर झालेलं आहे. चणा आणि वाटाणे मिक्स आहे. बाईक बघा भरपूर घाण झाले. काल ॲक्च्युली तिथं बाहेर पार्क केली होती ना, तर भरपूर धूळ बसले. इकडे शेंगा आणल्या आहेत, शिचका शेंगा वडल्याने गावावरून. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग थोडासा उशिरा स्टार्ट केला आहे. उशिरा म्हणजे सकाळीच केला आहे. 8:30 9 वाजले जातं. 9 वाजता मी स्टार्ट केलं, कारण प्रॉब्लेम काय आला आहे, सकाळी मी उठलो टायमावरती सकाळी, पण थोडंसं टाईमपास करत राहिलो. टाईमपास बोलू नाही शकत आपण, थोडंसं मी व्हिडिओज वगैरे बघत होतो दुसऱ्यांचे, कसे ते ब्लॉगिंग करतात किंवा त्याच्यामध्ये आपण काय चेंजेस करू शकतो, आपल्याला थोडंसं कसं इम्प्रूव्हमेंट करू शकतो, काय गोष्टी नवीन आपण शिकू शकतो. आणि थोडंसं काल रात्री पण यायला उशीर झाला. ऑफिसला गेलो होतो काल, येतात मला उशीर झाला, कारण काल भरपूरच गर्दी होती ट्रेनमध्ये. मेट्रोमध्ये एवढी गर्दी, ट्रेनमध्ये एवढी गर्दी, आम्ही अक्षरशः 2 ट्रेन सोडून दिल्या. त्याच्यानंतर 3री ट्रेन पकडली. मग नंतर तसं मग प्रवास करत करत मी घरी पोहोचलो. तर असा कालचा माझा प्रवास गेला. आणि घरी आलो, मग थोडंसं खाल्लं पिलं, थोडं बाहेरच खाऊन थोडंसं खाल्लं पिलं आणि एडिटिंग वगैरे केली आणि झोपलो. थोडीशी एडिटिंग वगैरे केली आणि झोपलो. पूर्ण एडिटिंग नव्हती झाली, तर मी काय केलं, सकाळी उठलो, थोडं एडिटिंग सकाळची कंप्लीट करून टाकली, तर व्हिडिओ अपलोड करून टाकला. आणि मग नंतर थोडंसं व्हिडिओ बघत बसलो, टाइमपास करत राहिलो. मग थोडं फ्रेश वगैरे झालो आणि नंतर मी कपडे पण लावून टाकले. मग थोडेसे कपडे होते ते धुवायला टाकलेले, तर हे कपडे धुवून झालेले आहेत. तर आता हे कपडे आपण वाळत घालूया. तर मी डबा घ्यायला आलो खाली. ॲक्च्युली काय झालं, डबा लावणं ना मला 1 महिन्याच्या वर झालेलं आहे. चला घेऊया डबा. डब्याची टेस्ट वगैरे पण मस्त आहे आणि 1 महिना कंप्लीट झालेला आहे डब्याला. चणा आणि वाटाणे मिक्स आहे. थोडं ड्रायफ्रूट्स घेतो आणि मग जातो तिथं. हे 2-2, 3-3 ड्रायफ्रूट्स घेतो मी. तर एवढे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत. लाईट बिल आलेलं आहे, लाईट बिल तिथे ठेवूया. लाईट बिल तर मी ऑनलाईनच भरून टाकतो, काय प्रॉब्लेम नाही. आवरून झालेलं आहे पूर्ण, तर आपण आता निघूया. बाईक बघा भरपूर घाण झाले. काल ॲक्च्युली तिथं बाहेर पार्क केली होती ना, तर भरपूर धूळ बसले. त्याला धुतली पाहिजे. बाईक वॉश केली पाहिजे. तर बघूया, टाईम भेटेल तसं आपण बाईक वॉश करून घेऊया.
इकडे शेंगा आणलेल्या आहेत, शिचका शेंगा वडिलांनी गावावरून. मी खारघरला आलो होतो दादाकडे, थोडं काम होतं कारण वडील आलं गावावरून. तर गावावरून तिकडे शेंगा घेऊन आलं होतं. तर त्या शेंगा थोडंसं अर्ध्या दादाकडे ठेवणार, अर्ध्या माझ्याकडे घेऊन जाणार आहे. तर थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि जेवण वगैरे मग आपण निघूया. तर चला निघूया तर घरी आपल्या. तर वाजलं 10:30. तर फटाफट जाऊन थोडंसं एडिटिंग करून मग झोपायचं. तर फायनली घरी आलेलो आहे. जेवण भरपूर पोट भरून खाल्लेलं आहे, जरा जास्त जेवण झालं. आता थोडंसं आळस यायला लागला, भरपूर झोप आली. तर हे शेंगा घेऊन आलो होतो, शिचका शेंगा. ॲक्च्युली वडिलांनी सकाळी घेऊन आले तर वहिनीने शिजवले होते. तर बोलले की हे बाहेरच ठेवू सध्या, कारण ते वास मारतील बुरायला. तर हे थोडंसं आता इथं आपण पसरून ठेवूया, म्हणजे थोडंसं वाळतील. चला आता फ्रेश वगैरे होतो आणि एडिटिंग करून झोपतो.